नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आता छान असं वारा सुटलेला आहे, कदाचित पाऊस पडेल। खूप गडगडतंय सुद्धा आणि एकदम वारा तर खूप सुटला आहे, तुम्हाला दिसतच असेल। झाडं हलत आहेत भरपूर, छान हिरवगार असं वातावरण आहे। कदाचित पाऊस पडेल तर आपण गावचा पहिला पावसाची मज्जा घेऊया, कारण का मला सुद्धा बघायचं आहे कसं वाटतं, म्हणजे छानच वाटतं। गाइस अभी खतरों के खिलाड़ी जा रहे हैं पेरू निकालने। पेरू अभी खा रहे हैं। वो बोल रही है कोई पिकलेला नहीं है। पाऊस आ रहा। आप देख सकते हो इनको कि पहली बारिश टिप टिप टप कुठे गेली ही वेडी, कुठे गेली? जो अभी खिड़की से देख रही है और बाय बाय कर रही है। कुछ और गाइस अभी बारिश हो रहा है, आपको सिर्फ वीडियो में देख रहे हैं, सिर्फ थोड़ा ही बारिश है, पर बहुत ही बारिश गिर रहा है। आपको कुछ नहीं दिख रहा है, पर यहाँ पे बहुत ही बारिश गिर रहा है। तो वहाँ पे आप देख सकते हो गाँव की नदी भर गई। आप देख सकते हो कि हमारे गांव की नदी भर चुकी है, भर के भरका। आणि फायनली पाऊस आला, खूप जोरात पाऊस पडत होता, तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण खूप पाऊस पडला। आणि नदीसुद्धा एकदम धरण सोडल्यामुळे नदीचं पाणीसुद्धा गढूळ झालेलं आणि ती पाणी खूप आता नदीला आलंय। बघितलं असेल डोंगर दिसत होते, आता काय दिसत होते? आणि आता आम्ही काल रात्री आलो कोडोपीला, पण मी व्हिडिओ नाही शूट केला कारण का पाऊस पडल्यामुळे लाईट नव्हती, त्यामुळे मोबाईलला चार्जिंग नाही झाली। मग आम्ही इकडे सकाळी चार्जिंग केली आणि मग आता मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे। तर कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते आहे। आणि आता आम्ही आलो आहोत माझी छोटी आत्याच्या गावी, म्हणजे तिचं सासरचं गाव कोडोपीला। ते पण छान गाव आहे। तर आणि इकडची मेन नदी आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेल। तर आता मी तुम्हाला फक्त त्यांची वाडी दाखवते, बौद्धवाडी। तो बघ झाडांवर बघत राहा, तो बघ उडी मारलं। तशी हाय ती आता करेल सारखी ताई ताई। लागतं कसं काढ येतं होतं, चढावं गेलं असतं। आता जायचं संध्याकाळी येतं फोटो नाही व्हिडिओ करतात। तू आता यूट्यूबला दिसणार, लाईफस्टाईल विथ गार्गी। ती पण आहे आज बसा तुम्ही आणि फोन करा। नाश्ता कसा ना काकी यायला माझी व्हिडिओ
अजून नाही बघत 2 दिवस झाले आता लागू येत नाही पटकन करून टाकायचं बघा तरी हा मेला किती आणि आता हे खाली जाऊन ह्या मुलांनी बोंड घेऊन आलेत, काजूची बोंड. ती आता आम्ही थोड्या वेळाने खाऊ. छान लाल पिवळी अशी काजूची बोंड आहेत. वा दाखवायची पिशवी. ही खूप छोटी वाडी आहे, म्हणजे जेमतेम 7-8 घरच आहेत, पण छोटी असली तरी खूप सुंदर ही वाडी आहे. मला तर इकडे खूप आवडलं कारण का खूप शांतता आहे आणि छान वाटतं. म्हणजे अस्सल गावात आल्याचा अनुभव इकडे मिळतो. सगळीकडे झाडं आणि मध्ये फक्त घर आहेत, तर खूप छान वाटतंय. आणि हा त्यांचा रेड आहे, म्हणजे 2 आहेत रेडे. हा एक आहे आणि त्याच्या बाजूला एक आहे. पण ती लोक सांगतात की हे आहे रेडे ते मारतात, म्हणून त्यांना सतत बांधूनच ठेवलं जातं. आणि हे माझ्या आत्याचं घर आहे. खूप छान आहे. बाहेरून छोटं दिसतं पण आतमध्ये मोठं आहे, पण छान आहे. मला खूप आवडलं. मी तुम्हाला सगळं हे आजूबाजूचा परिसर दाखवत असते, कारण का ज्यांचं गाव नाही आहे आणि गाव असूनसुद्धा जे जात नाहीत त्यांना गावचा अनुभव घेण्यासाठी, फील घेण्यासाठी मी सगळं गावाचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करते. जर खरंच तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि काही चुका असतील त्या पण मला कमेंट्समध्ये सांगा. आपण व्हिडिओमध्ये बघूनसुद्धा छान असा अनुभव घेऊ शकतो. आणि ही आम्ही कणकवलीमध्ये आंब्याची कापं करून ठेवलेली ती इकडे घेऊन आलो सुकवायला. काजूची बोंड. तर आता हय काजूची बोंड दिलेली आहेत आणि ही सगळी खातच. ह्यांना काय चव माहित नाही, काय काय जण खोकतोच. त्या बघा हा असा असता मसाला मीठ लावलेलो. आता आम्ही खात आहोत आणि ती तोंडा दाखव. खाल्लं आणि ही स्वतः तयार केलेली विहीर आहे. विहीर म्हणजे तिथे खड्डा खणून त्याच्यामध्ये ड्रम ठेवला आणि डायरेक्ट पाणी, झऱ्याचं पाणी ह्याच्यामध्ये सोडलेलं. हा पाईप जो दिसतोय आणि खूप लांब तिकडे झरा आहे, तिथून हे डायरेक्ट पाणी येतं. खूप स्वच्छ आणि नितळ पाणी आहे.
आणि आता पाणी भरून झालं की आम्ही नदीवर जाऊ. नदीचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन, कारण का खूप मोठा व्हिडिओ आहे तो, म्हणून त्याची मजा पण बघायला मिळेल. त्यामुळे आता मी हा व्हिडिओ इकडेच थांबवते. भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. लाइक शेयर एंड सब्सक्राइब कीजिए.